आमदार म्हणून त्यांनी पहिले 5 वर्ष काम पाहिलं. त्याच्यानंतर आता देखील त्यांनी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विश्वासावर आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारावर मायबाप जनतेने विश्वास ठेवला आणि त्यांना वडगाव शहरीमध्ये काम करण्याची संधी दिली पुन्हा एकदा. परंतु आज आपण पाहतोय की त्यांचे चिरंजीव हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करून एकाच कुटुंबात 3-3 उमेदवार देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केलेलं आहे. आता असा प्रश्न आहे की आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जी भूमिका असेल, ज्या स्टेजवर असेल, इथं आलं, इथं येऊन तुम्ही भूमिका क्लिअर करा. आपली भूमिका स्पष्ट करा की आपल्याला ज्या 1 वर्षापूर्वी मायबाप जनतेने विश्वास ठेवून निवडून दिलं, त्या विश्वासार्थेचा घात करण्याचं पाप तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. ही मायबाप जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्या परिसरामध्ये फिरत असताना कुठंतरी दहशतीचं वातावरण जाणवलं. 20 ते 25 वर्ष यांच्या घरामध्ये नगरसेवकची सत्ता. आता 2 वेळा आमदार, परंतु आजही त्या ठिकाणी गेलं तर रस्ते नाहीयेत, पिण्याचं पाणी नाहीये. निवडणूक आली की आश्वासनं द्यायची आणि पुन्हा निवडणूक आली की मायबाप गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी दमदाटी करायची. आता मी पाहतोय त्या ठिकाणी जी काही मायबाप जनता त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधात चिडून रस्त्यावर येत आहे. एक परिवर्तनाची लाट या प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आहे. मायबाप जनता वैतागलेली आहे. परंतु आता दादागिरीची भाषा चालू झाली. तुझ्या का बघतो, तुझ्या नळाचंच पाणी बंद करतो आणि नळाला पाणीच येत नाही तर बंद कुठून करता. आता तुम्ही उमेदवार जर पाहिले तर एक व्याजाचा धंदा करणार आहे, एक टँकर माफी आहे. त्या ठिकाणी स्वतः उमेदवाराची आज मी मीडियाच्या माध्यमातून संपत्ती पाहिली.